नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला तर मित्रांनो, आता प्रश्नाकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, देशातील पहिला युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्टअपचा संस्थापक कोण आहे? तर फर्स्ट ऑप्शन आहे रतन टाटा, सेकंड आहे भावेश अग्रवाल, थर्ड आहे मुकेश अंबानी आणि फोर्थ आहे सुंदर पिचाई. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, पहा, भावेश अग्रवाल. तर देशातलं पहिलं युनिकॉर्न कृत्रिम जे स्टार्टअप होतं त्याचे संस्थापक हे भावेश अग्रवाल हे आहेत. तर मित्रांनो, युनिकॉर्न म्हणजे काय? तर जेव्हा कंपनीची किंमत 8,000 करोडच्या वरती जाते तेव्हा त्या कंपनीला आपण युनिकॉर्न कंपनी म्हणतो. आणि कृत्रिम जे आहे ते भावेश अग्रवालने सुरू केली आहे. आणि यासोबतच भावेश अग्रवालनी अजून बऱ्याच कंपन्या सुरू केल्या आहेत, जसं की तुम्ही ऐकलंच असेल, जसं की ओला कॅब, ओला इलेक्ट्रिक, अशा बऱ्याच कंपन्या सुरू केल्या आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन होते? तर आपल्याकडे 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट राज्य आहे केरळ, सेकंड राज्य आहे महाराष्ट्र, थर्ड राज्य आहे उत्तर प्रदेश आणि फोर्थ राज्य आहे कर्नाटक. तर करेक्ट राज्य आहे उत्तर प्रदेश. तर भारतात सगळ्यात जास्त आंब्याचं उत्पादन आहे उत्तर प्रदेशमध्ये होतं. तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये आंबा उत्पादनात उत्तर प्रदेश हा फर्स्ट नंबरवरती येतो आणि पूर्ण देशामधून 23.47% आंबा हा एकटा उत्तर प्रदेश तयार करतो. यासोबतच आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात आणि तमिळनाडू ही प्रमुख आंबा उत्पादन राज्य आहेत. ओके. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन म्हटलंय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा नारा कुणी दिला आहे? जो घोषवाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा नारा कुणी दिला आहे असं विचारलंय. तर आपल्याला ऑप्शन मध्ये 4 महान व्यक्तींची नावं आहेत. फर्स्ट आहे महात्मा गांधी, सेकंड आहे बाल गंगाधर टिळक, थर्ड आहे सुभाषचंद्र बोस आणि फोर्थ आहे जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, तर करेक्ट आन्सर आहे बाल गंगाधर टिळक. तर बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा दिला होता. आणि स्वराज्य हा शब्द म्हणणारे हे पहिले व्यक्ती होते. आपण बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक म्हणून देखील ओळखतो आणि त्यांनी बऱ्याच शिक्षण संस्था देखील सुरू केल्या होत्या. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दिष्ट कारण कोणता आहे? तर फर्स्ट ऑप्शन आहे आर्थिक स्थिती बढवणे, सेकंड आहे रक्षणात्मक स्वावलंबन, थर्ड आहे विज्ञान आणि प्रौद्योगिकी विकास आणि फोर्थ आहे सर्व वर्गांतर विकास. तर पहा मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे रक्षणात्मक स्वावलंबन. तर मित्रांनो, आत्मनिर्भर भारत म्हणजेच इंडिपेंडेंट भारत हा एक असा अभियान आहे ज्यामध्ये देशाचा नागरिक स्वावलंबी बनला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती असेल तर भारत हा बऱ्याच गोष्टी आणि वस्तू आयात करतो, ज्यामुळे तो दुसऱ्या देशांवरती डिपेंडेंट असतो. त्यामुळे या अभियानाचा मेन मोटिव्ह आहे की भारत हा इंडिपेंडेंट बनला पाहिजे. भारत हा कुणावरती पण अवलंबून नसला पाहिजे. ओके. तर पुढचा प्रश्न पाहू. 2022 फिफा विश्वकपातील चॅम्पियन्स कोण होते?
आपल्याकडे 4 देशांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे ब्राझील, सेकंड आहे अर्जेंटिना, थर्ड आहे फ्रान्स आणि फोर्थ आहे इटली. तर करेक्ट आन्सर आहे पहा मित्रांनो अर्जेंटिना. तर 2022 फिफा विश्वकपातील चॅम्पियन्स हे अर्जेंटिना हा देश होता. तर 2022चा फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिनाने जिंकला आहे आणि या फायनल मॅच मध्ये या टीमने फ्रान्सला पेनाल्टी मध्ये हरवून ही टुर्नामेंट जिंकली होती आणि अर्जेंटिनाने फिफा विश्वकप हे 3दा जिंकला आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. कोविड-19 टीकाचा पहिला लस भारतात कुठल्या तारखेला प्रारंभ केला होता? आता तुम्हाला माहिती आहे काही वर्षांपूर्वी कोविड झाला होता आणि तेव्हा बऱ्याच जणांनी लस घेतली होती. तर ती पहिली लस कुठल्या तारखेला घेतली होती असं विचारलं आहे. चला तर आता करेक्ट आन्सर आहे 16 जानेवारी 2021. तर कोविड-19 टीकाचा पहिला लस भारतात 16 जानेवारी 2021 तारखेला सुरू केला होता. तुम्हाला माहिती असेल आपण त्या टाइमला लस घ्यायला गेलेलो होतो. तुम्ही कोवॅक्सिन वगैरे वॅक्सिन घेतलीच असेल आणि त्यासोबतच आपल्या देशाने बऱ्याच वेगवेगळ्या देशांना आपली वॅक्सिन देऊन मदत देखील केली होती. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर जी आपली RBI आहे तर त्याचे मेन ऑफिस कुठे आहे असं प्रश्नामध्ये विचारलं आहे. पहा आपल्याला ऑप्शनमध्ये 4 शहरांचं नाव आहेत. फर्स्ट आहे नागपूर, सेकंड आहे मुंबई, थर्ड आहे पुणे आणि फोर्थ आहे ऑप्शन हैदराबाद. तर पहा मित्रांनो करेक्ट आन्सर आहे मुंबई. तर मित्रांनो RBI जे आहे आपल्या देशाची बँक आहे आणि ती आपले पैसे प्रिंट करायचं काम करते आणि RBI बाकी सगळ्या बँक्सवरती आणि त्याच्या व्यवहारावरती लक्ष ठेवते. त्याचं ऑफिस बऱ्याच सिटीमध्ये आहे बट त्याचे मेन जे ऑफिस आहे ते मुंबईमध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. तर आता पुढचा प्रश्न आहे नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड 2023 कोणत्या भारतीयाला मिळाला आहे? पहा आपल्याला ऑप्शन मध्ये 4 व्यक्तींचे नाव आहेत. फर्स्ट आहे डॉक्टर सुजित रॉय, सेकंड आहे अखिलेश टुटेजा, थर्ड आहे बालाजी श्रीनिवासन आणि फोर्थ आहे उमेश सचदेव. तर विद्यार्थी मित्रांनो पहा करेक्ट आन्सर आहे डॉक्टर सुजित रॉय. तर जो नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड 2023 जो होता तो डॉक्टर सुजित रॉय याला मिळाला होता. तर जे डॉक्टर सुजित रॉय आहेत ते ब्रेन अलाइव्ह या कंपनीचे सहसंस्थापक आहेत आणि जिओस्पॅटियल AI फाउंडेशन मॉडेल या प्रोजेक्टमध्ये त्यांचं उत्कृष्ट योगदानाबद्दल नासा इम्पॅक्ट प्लॅनेट पुरस्कार 2023 मिळाला आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. स्वच्छ भारत अभियान कोणत्या दिनांकी सुरू झाला आहे? तर आपल्याला विचारलंय जे स्वच्छ भारत अभियान आहे ते कुठल्या तारखेला सुरू झाला आहे असं प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे. तर पहा आपल्याला 4 दिनांकाचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे 2 ऑक्टोबर 2014, सेकंड आहे 15 ऑगस्ट 2015, थर्ड आहे 2 ऑगस्ट 2014, फोर्थ ऑप्शन आहे 16 जानेवारी 2015. तर पहा विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ए. ऑप्शन ए आन्सर आहे 2 ऑक्टोबर 2014. 2 ऑक्टोबर 2014 ला आपल्या देशामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलं होतं ज्यामध्ये देशाला स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स आयोजित केले गेले होते. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? तर आपल्याला ऑप्शन्स मध्ये 4 व्यक्तींचे नाव आहेत. फर्स्ट आहे मनोहर पर्रिकर, सेकंड आहे सुनील लाइंकर, थर्ड आहे सम मानेकशॉ आणि फोर्थ आहे वीर वायराग्य. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सम मानेकशॉ. तर जे सम मानेकशॉ जे होते हे फील्ड मार्शलच्या रँकवर बढती मिळालेले पहिले भारतीय लष्कर अधिकारी आहेत आणि त्यांनी हे पद 1 जानेवारी 1973 रोजी प्राप्त केलं होतं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय माहितीपट कोणता आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे गेटवर अनोळखी व्यक्ती, सेकंड आहे तुम्ही वर्ष कसे मोजता, थर्ड आहे द एलिफंट विस्पर्स आणि फोर्थ आहे जे सर्व श्वास घेते. आता करेक्ट आन्सर आहे सी. ऑप्शन सी द एलिफंट विस्पर्स. तर मित्रांनो द एलिफंट विस्पर साठी हा सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून ठरला आहे आणि ऑस्कर अवॉर्ड जिंकला आहे. त्याची स्टोरी अशी आहे की जे एका जखमी हत्तीच्या कळपापासून वेगळे झाल्यानंतर त्याची काळजी घेणाऱ्या जोडप्याची कथा सांगणारा हा माहितीपट आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. गंगा नदीचा उगम कुठून होतो? तर आपल्याकडे 4 नद्या आहेत ऑप्शन्स मध्ये. फर्स्ट आहे अरवली श्रेणी, सेकंड आहे लडाख हिमनदी, थर्ड आहे गंगोत्री हिमनदी आणि फोर्थ आहे मिलाप हिमनदी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे गंगोत्री हिमनदी. तर गंगा नदीचा उगम हा गंगोत्री हिमनदीमधून झाला आहे. तर गंगा नदीचा उगम हा गंगोत्री हिमनदीमधून झाला आहे आणि गंगोत्री हिमनदीने तिबेटीच्या सीमेला लागून
असलेल्या उत्तरकाशी जिल्ह्यात उत्तराखंड भारतामध्ये स्थित आहे. ही हिमनदीचे आकारमान 27 घन किलोमीटर पेक्षा जास्त आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचे पहिले स्वतंत्र पंतप्रधान कोण होते? आपल्याकडे ऑप्शन्स मध्ये 4 व्यक्तींचं नाव आहेत. फर्स्ट आहे लाल बहादूर शास्त्री, सेकंड आहे मोरारजी देसाई, थर्ड आहे जवाहरलाल नेहरू आणि फोर्थ ऑप्शन आहे इंदिरा गांधी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे जवाहरलाल नेहरू. तर भारताचे पहिले स्वतंत्र पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते आणि जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला होता तेव्हापासून ते पंतप्रधान बनले होते, म्हणजे 1947 पासून, आणि त्यांनी 1964 पर्यंत हे पद सांभाळलं होतं. तर आता पुढचा प्रश्न पाहू. मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज, सेकंड आहे छत्रपती संभाजी महाराज, थर्ड आहे छत्रपती राजाराम महाराज आणि फोर्थ आहे ऑप्शन वरीलपैकी काहीही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे छत्रपती शिवाजी महाराज. तर मित्रांनो, या प्रश्नासाठी आपल्याला कुणालाच एक्सप्लेनेशनची गरज नाहीये, सगळ्यांना आन्सर माहितीच असेल. तर करेक्ट आन्सर जो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते आणि महाराजांचा 1674 मध्ये मराठा राज्याचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला होता. चला तर पुढचा आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याच्या 3 राजधानी आहेत? आपल्याकडे 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट राज्य आहे मध्य प्रदेश, सेकंड आहे आंध्र प्रदेश, थर्ड आहे अरुणाचल प्रदेश आणि फोर्थ आहे बंगाल. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या 3 राजधानी आहेत, म्हणजे त्याची पहिली राजधानी ती म्हणजे विशाखापट्टणम, दुसरी राजधानी म्हणजे अमरावती जे की एक कायदेशीर राजधानी आहे आणि तिसरी म्हणजे कुर्नूल जे की एक न्यायिक राजधानी आहे. तर अशा प्रकारे आंध्र प्रदेशचे टोटल 3 राजधानी आहेत. व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू नक्कीच विचारू शकता. आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे.